श्री राम 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 सांभाळून घ्या भूषण महाराज श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमजलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशतच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे जानकी जीवनस्मरण नमः पार्वतीपतये देवर्षि नारद महाराज की अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहार राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम गोवर्धन जय गोपाल नरत गोकुल संकट हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम राजा राम शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणागत
चरणिरत करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम राजा राम। शरणागत दीना चरणिरत करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम। शरणागत दीना चरणिरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देह वागो रामा संगे विठ्ठल संगे महाराज संगे रंगात देह वागो वागो। राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो। स्वरूपी मन है स्वरूपी मन है मन है मन है। स्वरूपी मन लाविता सौख्य आमा सौख्यामा सौख्यामा स्वरूपी मन लाविता सौख्य आमा स्वरूपी मन लाविता सौख्य आमा। काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा। राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी सीताराम चरणी महाराज चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो। राम 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 सीताराम सीताराम। खणखणीत टाळी वाजवा भजन चांगलं म्हणा हा नरदेह पुन्हा नाही। राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम। खणखणीत टाळी हा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम। जानकी जीवन स्मरण नमः पार्वती पदये कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की देवर्षि नारद महाराज की सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय जय रघुवीर श्री मंगलम जय जय रघुवीर समर्थ जय 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 रघुवीर समर्थ। आवाज कमी करायचं हे आहे बरं इकडे कमी इकडे वाढवायचं।
कीर्तन म्हणजे एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ जमविला. एकमेका साह्य करू अवघा धरू. टाळी वाजवा म्हणल्यानंतर वाजली पाहिजे. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. आपल्या जीवनाचं इति कर्तव्यता आणि उद्दिष्ट नक्की ठरवावं की आपल्याला नक्की काय करायचं आहे. नामदेव महाराजांना सुद्धा विसोबा खेचरांकडे पाठवावं लागलं पांडुरंग परमात्म्याला की जा, ज्ञानोबा जे सांगतात ते तुला करावं लागेल. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणे तो मी नाही दूजा. ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानदेव आत्मा माझा. देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे आत्मरूपी ज्ञानेश्वर, तोची ज्ञानाचा जागर. ज्ञानदेवे धरी भाव, स्वये होशी तूची देव. देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे. मग साक्षात देवाने सुद्धा सांगितलं की सद्गुरूंना शरण जा, म्हणजे मी काय आहे हे तुला कळेल. कारण नामदेव महाराजांना अहंकार असा झाला होता की देव माझ्याशी बोलतो, देव माझ्याशी जेवतो, माझ्या हातचं खातो, म्हणजे देवाला मी प्राप्त केला. वास्तविक देवाला प्राप्त करायचा असतो का देव व्हायचं असतं, हा चिंतनाचा विषय. जो तो मला पाहतो तो मी नाही, याच्या पलीकडं मी काय आहे हे पाहण्याकरता तुला सद्गुरूंना शरण जावं लागेल. आणि म्हणून नामदेव महाराजांना पाठवले. आणि मुक्ताबाईनं त्यांच्यातला अहंकार बाहेर काढलाय. कोणाला म्हणाल्या त्या? गोरा कुंभारांना म्हणाल्या, गोरोबा काका हे कच्चं मडकं म्हणाले. नामदेव कच्चं मडकं आहे. मडके तुम्ही तपासता ना? आम्ही सगळे पक्के म्हणलात ना, पण हे कच्चं निघालं का? अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. अखंड जरी सेवा केली, अगदी भरपूर नामस्मरण केलं, पण अहंकार जर अंतःकरणातला गेला नाही, शून्य. मोठा शून्य, छोटा नव्हे, झिरो. म्हणून महाराज म्हणाले, अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. मी सेवा केली भरपूर मठात, आता मी सगळ्यांना सांगू शकतो किंवा शकते. परमहंस परिव्राजकाचार्य ते श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी असं म्हणाले, देवालयामध्ये जे जे घडतं ते त्या देवत्वाच्या इच्छेनं घडतं. कोणी असं समजू नये की आपल्या इच्छेनं किंवा आपण सांगतो म्हणून होत आहे. अरे इथं आपलं आहे काय? बरं, बुवाने सांगितलं तुम्ही ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर येथे कोणाचे कायोबा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. काय साधायचं आहे आपल्याला जीवनामध्ये? दोष पाहणं सोपं असतं. सदरा पूर्ण स्वच्छ झालेला आहे, पण एवढा पिवळा डाग राहिला आहे. पूर्ण सदरा स्वच्छ आहे, त्याच्याकडे कोणी बघत नाही, त्या कशाकडे बघतात? आणि ही जर प्रवृत्ती नामस्मरण करून जर राहत असेल तर आपण नामाच्या जवळ सुद्धा गेलेलो नाही, तर भगवंताच्या जवळ जाणं खूप लांब आहे. अहो काय आपण भगवंताचं नाम घेणार? आपण कसले घेतो? महाराजांनी सांगितलं म्हणून आपण घेतो, पण आपल्यातला अभिमान जर गेला नाही, दुराभिमान ज्याला म्हणतात, देशाभिमान जरूर असावा, धर्माभिमान जरूर असावा, पण दुराभिमान कदापि नसावा. आम्ही कीर्तनकार कधी स्वाभिमान सोडत नाही. का स्वाभिमान सोडत नाही? कारण भगवंताने आम्हाला कीर्तनाकरताच जन्माला घातले. अनेक विद्यार्थी विद्यालयामध्ये येऊन घडतात, 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही, कारण अपेक्षा केली की अपेक्षा भंग झाला हे नक्की.
म्हणून आपल्याला काही कळतं हे ज्या वेळेस कळायला लागतं त्यावेळेला आपल्याला काहीच कळालेलं नसतं. बरं, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट. जय जय. म्हणून महाराजांच्या सेवेला आलोय, सेवेकरी व्हा, दास व्हा त्यांचा. महाराज सुद्धा म्हणायचे, दीनदास म्हणे राम राम बोला, अहो मंदिर वासी जन तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन. आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ. नका धरू काही आस, नाम जपा श्वासोच्छ्वास. पंचपदी भजन करा, राम नाम दृढ धरा. नम्र भावे सर्वाभूता. अनुग्रहित आणि काय लक्षात ठेवायचं हे पहिली गोष्ट आहे. हे नियम दिलेत महाराजांनी सगळे. नम्र भावे सर्वाभूता, पर नारी राहो माता, पर नारी राहो माता. भाव ठेवा रामा पायी, कोणा मागू नका काही, कोणा मागू नका काही. दास म्हणे गुरुपुत्र, तोची होईल जीवन मुक्त, तोची होईल जीवन मुक्त. जीवन मुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. अहो मंदिरवासी जन, जे जे मंदिर तिथे महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये, मग तो कीर्तनकार असो किंवा ऐकणारे असो, सगळ्यांनी ही लक्षात घेतली पाहिजे गोष्ट, ध्यानात ठेवली पाहिजे. समोरच्याचे दोष सांगणं खूप सोपं आहे. ज्यावेळी आपल्याला समोरच्याचे दोष दिसतात त्यावेळी आपल्यात ते ओतप्रोत भरलेले असतात, हे लक्षात ठेवायचं असतं. गुरु जेव्हा आपल्यातले दोष सांगतो ते आपल्या हितासाठी असतात. आई वडील आपल्यातले दोष सांगतात त्यावेळी ते आपल्या हिताचे असतात. संत महात्मे आपल्यातले दोष सांगतात तेव्हा ते आपल्या हिताचे असतात. म्हणून देवाजवळ आजच्या समारोपाच्या दिवशी काय मागावं महाराजांजवळ? महाराजांनी सुद्धा समारोपाला काय मागितलं, काय सांगितलं पाहूया निरूपणामध्ये. निरूपणाचा एक अभंग घेऊया. सारे गबा गबा धा गबा ध सा ध ब गबा ध ब ग रे रे ध ध सा. हे चिदान देगा दे, हे चिदान देगा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हे चिदान देगा देवा. न लगे मुक्ती धन संपदा, गुण गाई न आवडी. हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. हे चिदान देगा देवा. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी. वाह गुरुजी.
तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी 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 हे चिदान देगा हे चिदान देगा दान देगा देवा दान देगा देवा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं जयांचा जने जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्री महाराज श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय श्री मंगलमूर्ति श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचं हे 111वं वर्ष. एक अधिक एक अधिक एक इज इक्वल टू 3 आणि माझ्या राशीप्रमाणे 3 हा माझा शुभ अंक आहे. जय जय. अंकशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये गणना करतो प्रत्येक गोष्टीची, पण 2 गोष्टींची गणना आपल्याकडून होत नाही. वयाची गणना होते, किती दिवस झाले, अमकं झालं, सगळ्याची गणना होते, पण 2 गोष्टींची गणना आपण करू शकत नाही. एक पाप आणि दुसरं पुण्य. जय जय. राम का म्हणायचं? खांद्यावर नेताना ते म्हणत नसते पडलेलं, बाकीचे म्हणतात ते, पण स्मशानातून येईपर्यंत त्यांचं वैराग्य असतं. काय या माणसाने 4 फ्लॅट शनिवार पेठेत, शेवटी फ्लॅट झाला, काय सोनं नाणं मिळवून उपयोग झाला? एवढा मोठा व्यवसाय, सरकारी नोकरी, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? महाराजांच्या उत्सवामध्ये समारोपाच्या कीर्तनाला काय ऐकायचं तर हे, कारण शेवटचं कीर्तन, मग शेवटचं सांगायला नको सगळं. माझं पण इथलं शेवटचं, म्हणजे इथलं म्हणजे पुढं मला कीर्तन करायचे, या उत्सवातलं शेवटचं. जय जय. भाजी करायची असेल तर त्यात समीकरणामध्ये मोहरी तेवढ्याच प्रमाणात लागते, जिरं तेवढ्याच प्रमाणात लागतं, मसाला मीठ तेवढ्याच प्रमाणामध्ये लागतं, म्हणजे भाजी चांगली होते. कीर्तन सुद्धा तसंच आहे. कीर्तन इज अ परफॉर्मिंग आर्ट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट फाईन आर्ट्स. मध्ये मध्ये बुवाने सुद्धा थोडंसं इंग्रजी बोलावं. गुरुजी बुवा सुद्धा उत्तम शिकलेला पाहिजे, गुरुजी सुद्धा उत्तम शिकलेले पाहिजे. बुवा 10वी नापास नसावा, म्हणून काही जमलं नाही म्हणून झांज घेतली हातात, असं आहे का कीर्तन? म्हणजे कीर्तन हे व्रत आहे, कीर्तन ही तपस्या आहे. मी ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, आपलं कौतुक कधी करायचं म्हणून आज. पण नोकरी नोकरी नको. भगवंताने मला कीर्तनकार म्हणून जन्माला घातलंय, कीर्तनकार म्हणून शेवट झाला पाहिजे. जय जय.
पण कीर्तन करता करता जर माझ्यातला अहंकार गेला नाही तर सगळी कीर्तनं फोल. ज्यावेळी मी करतो ही भावना जागृत होते त्यावेळी संपलं सगळं. यत्न कसून करीन मी यश दे रामा, न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता राम. हे नुसतं म्हणायचं आजची खीर मी आणली, हे नुसतं म्हणायचं महाराजांच्या पुढे उभं राहून. आजचा शिरा आमच्याकडचा आहे, तुम्ही शिरून बघा शिऱ्यात काय त्याला अर्थ येत असल्या करण्याला. त्यापेक्षा न केलेलं बरं. बुवाला सुद्धा सोडत नाहीत माणसं. वेगवेगळी मतं असतात प्रत्येकाची. आज बरं झालं कीर्तन नाही, आज चांगलं झालं कीर्तन नाही. पूर्वी तर बायका वाती आणायच्या वळायला, भले मोठे कापसाचे बोळे घेऊन यायच्या कीर्तनात. काही जणी गहू तांदूळ पण आणायचे, कारण निवडक धान्य मिळत नव्हती पूर्वी, निवडायला लागायची. आणि त्या वाती अशा वळताना बुवाच्या नावानं हात चोळत चोळत, बुवा तुझं चांगलं झालं कीर्तन असं. आता पायांना वात येतो बसल्या बसल्या, आता वाती नाही. पूर्वी असं मंदिरामध्ये असं दोन्ही बाजूला सज्जा असायचा, सज्जावर बायका बसलेल्या, मधल्या मंडपामध्ये पुरुष मंडळी असायची. आणि त्या सज्जातून ते खडे जे धान्यातले ते खाली खाली बसलेले दगड, वरून खडे. बुवांचा एखादा शब्द, बुवांकडे खडा, मंगलमूर्ती. अरे जीवन हा आनंदाचा विषय, कीर्तन हा आनंदाचा विषय. आनंदेन जाता हा जीवंती. आनंद स्वरूप परमात्म्यापासून तुम्ही आम्ही निर्माण झालेलो आहोत. परमानंद स्वरूप, ब्रह्मानंद स्वरूप परमात्म्यापासून तुम्ही आम्ही निर्माण झालो. याचं नुसतं नाव आनंद. आमचा आनंद फार दुःखी असतो हल्ली. काय त्या आनंदाचा उपयोग आहे? नुसता नावाने आनंद, सारखा चेहरा पडलेला. आज काय तर पोट दुखते, उद्या काय तर पाठ दुखते, परवा काय तर पाय दुखतात, आता तर तापच आला. काय आनंद आहे जीवनात? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंती न तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हात वरती करून सांगायचं संसारात सुख कोणी मिळवलं नाही. संसारांती येते संसार हा, जो सतत सरकतोय पुढे, चाललाय चाललाय. कसं काय विचारलं कोणी? काय कसं काय चाललंय? चाललंय कुठपर्यंत? ओंकारेश्वरापर्यंत चाललंय. चाललंयच. आपल्याला कोणी विचारलं कसे आहात, मजेत आहात असं कधी म्हणायचं नाही. मजेत आहोत असं कधीच म्हणायचं नाही. काय म्हणावं? आनंदात आहोत. आनंदात राहणं म्हणजे त्याच्याशी जोडलं राहणं. आनंदात, कारण मजा करायला कोणीतरी बरोबर लागतो, आनंद मिळवायला आपल्या आपणच पुरेसे असतो. म्हणून महाराज म्हणाले आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे, स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयेन वश व्हावे, हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखावे. आचारा प्रभव धर्म आपल्या स्वभावाला, आपण म्हणतो स्वभावाला औषध नसतंच मुळे औषध.
नंतर किती सांगितलं तरी आपल्यात फरक पडणार बघा नाही म्हणतात. आता काय तुम्ही शूटिंग करणार ह्या गोष्टी सुद्धा हे नाही म्हणलेले परत एकदा म्हणायला लावू जय जय. तुम्ही बुवा किती सांगा तुम्हाला नमस्कार करताना सगळं तुमच्या पायावर सोडून आम्ही इथून निघून जाणार आहोत. काय जीवनाचं उद्दिष्ट आहे आपल्या. आल्या अतिथा अन्न द्यावे किती जण करतात. आपल्या जण आले आपल्याकडे आलेला पहिलं पटकन त्याच्या पुढे पाणी आणि गुळ किंवा चहा ठेवला जातो किंवा आल्यानंतर मध्यान्नाला आले की जेवल्याशिवाय जायचं नाही. असे किती महाराजांचे भक्त आहेत की मध्यान्नाला आलेल्या माणसाला जेवायला घातल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही. अरे अच्छा तुम्ही फोन करून आला नाहीत. आम्ही आत्ताच बाहेर निघालो होतो जेवायच्या वेळेस. काय जीवनात मिळवलंय आपण. पेन्शन 90,000 आहे आमच्या यांना सांगायचं तोंडवरती करून. त्यामुळे नो टेन्शन भरपूर पेन्शन. अरे पण काय उपयोग आहे जीवनामध्ये. एकदा गेला निघून की संपलो काही नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. सगळे गेले राम आले तेही गेले कृष्ण आले तेही गेले पण ज्यानं दास्यत्व घेतलं आणि काहीही भगवंताजवळ मागितलं नाही असे मारुतीराय चिरंजीव झाले. स्वधामासी जाता महाराज राजा हनुमंत तो ठेविला याची काजा. हनुमंतानं कधी काही मागितलं नाही. राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा मागायला सांगितलं होतं मागा काहीतरी म्हणून. सीतामाई म्हणल्या सगळ्यांना देत आहे रामा अहो यांना काहीतरी द्या की. बसा 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 पटकन. नाही तर मला यांचं ऐकून घ्यावं लागेल कीर्तन. जय रामांना सीतामाई म्हणतात अहो तो बसलाय पायाशी. श्रीरामचंद्र कृपालु भज मन. काय मागितलं त्याने. त्याला काहीतरी द्या म्हणाले. राम म्हणाले मला मारुतीला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही म्हणाले. काय म्हणाले मारुतीला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. एवढं त्यानं माझं नाम घेतलंय एवढी सेवा केली की त्याच्या सेवेचं ऋण माझ्यावर आहे कर्ज आहे. मी त्याला काही देऊ शकत नाही बरं. त्याला काय मी देणार. तरी सुद्धा बायकांचा हट्ट असतोच. तुम्ही जरा गप्प बसा मी विचारते. म्हणून सीतामाई पुढे आल्या. मारुती तुला काय हवंय. प्रभू विचारतायत तुला काय हवंय. वास्तविक काही विचारलं होतं का प्रभूंनी पण थोडं कारण अर्धांगिणी आहे त्यांनी विचारलं म्हणजे प्रभूंनीच विचारलं. काय हवंय असं विचारल्याबरोबर गोस्वामी तुलसीदास तुलसी रामायणामध्ये हा संवादाचं वर्णन करतात. मारुतीला विचारल्यानंतर मारुतीने काय उत्तर दिलंय. प्रभु आप मुझे कुछ देना चाहते हैं. तुम हो गरीब नवाज. प्रभु तुम हो गरीब नवाज मैं हूं गरीब तेरा. तुम्ही आम्हाला काही देणार आहात ना तर मागतो म्हणाले आता तेवढं द्या. मारुतीराय मागतायत नीट सर्वांगाचे कान करून ऐका. हो स्वामी वर्णन करतात तुम हो गरीब नवाज मैं हूं गरीब तेरा. एक बार मुख से कहो प्रभु ये हनुमान है मेरा. काय मागितलं. एक बार मुख से कहो प्रभु ये हनुमान है मेरा. ब्रह्मानंद महाराज काय म्हणत होते वेगळं. गुरु राव माझे राम चिके वासनेचे मूळ दूर केले. महाराजांना जेव्हा दमा झाला दम्याचा त्रास महाराज पायी चालत नव्हते घोड्यावर फिरायचे बताशावर. ब्रह्मानंद बुवा म्हणाल बुवा पंढरीची वारी आमच्या पिढ्यानपिढ्या चालू आहे हो पण मी आता पायी चालू शकत नाही. माझ्याऐवजी तुम्ही चालाल का. विचारता काय आज्ञा करा महाराज. पण अनवाणी जातो बरं मी. परीक्षा आहे. परीक्षा कशी पाहतात बघा.
सत्शिष्याची परीक्षा. निघाले हो. जे काही पडशी घ्यायची होती ती ब्रह्मानंद बुवांनी घेतली. महाराज घोड्यावर बसले जातात. माझ्या बरोबर चाला, फार अंतर मागे राहू नका आणि मुद्दाम वेग द्यावा महाराजांनी घोड्याला थोडा. ब्रह्मानंद बुवांच्या पायात काही काटे मोडतायत, दगड टोचतायत. तसे हो फोड आले. अक्षरशः रात्रंदिवस 3 दिवस आणि 3 रात्री चालत होते. फक्त मध्ये 3-4 तास झोपायचं, पळायचं लगेच. पायाला फोड आलेले सुद्धा भान नाही ब्रह्मानंद बुवांना. फोड येऊन फुटले, जखमा झाल्या त्याच्या. आणि एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला महाराज पोहोचले आणि वाळवंटात भर 11-11:30चं ऊन. परिचारक म्हणून महाराजांचे शिष्य त्यांच्याकडे त्यांना जायचं होतं. ते म्हणाले आधी चंद्रभागेचं स्नान करूया, विठोबाचं दर्शन घेऊन मग जाऊ. गेले. वाळवंटामध्ये महाराज पाहतायत की वाळू तापलेली आहे आणि ब्रह्मानंद बुवाचे पाय भासतायत. जखमा झालेले असताना काय होत असेल. अनवाणी एवढं अंतर चालून आलेले. महाराजांना स्नान चोळून घातलं ब्रह्मानंद बुवांनी. आधी स्वतः बुडी मारली, ओलितानं स्नान घातलं महाराजांना, मग स्वतः स्नान केलं आणि मग बाहेर पडले. विठोबाचं दर्शन घेतलं. परिचारकांच्या वाड्यामध्ये आल्यानंतर काय स्वागत हो. महाराजांची पाद्यपूजा झाली. ब्रह्मानंद बुवा बसा म्हणल्याशिवाय महाराज जोपर्यंत बसा म्हणत नाही तोपर्यंत ब्रह्मानंद बुवा असे उभे असायचे. आम्हाला खुर्च्या पाहिजे, आम्हाला सतरंजा पाहिजे, त्याशिवाय आम्हाला बसणं होत नाही. आम्हाला सुद्धा इथं गालीच्या पाहिजे, त्याशिवाय आम्हाला उभं राहणं होत नाही. काय सांगू देवा. जसे जेवणाची पानं वाढली, जेवायच्या पानावर जेव्हा महाराज ब्रह्मानंद बुवांना बसा म्हणाले आणि महाराजही बसले, काही ब्राह्मण मंडळी आली होती तेही बसले. परिचारक वरणावर तूप घालायला आले. तेवढ्यात महाराज म्हणाले बुवा एक गोष्ट राहिली हो, राहिली. काय झालं. वारी माझी त्याशिवाय पूर्ण होत नाही. अहो मी नगर प्रदक्षिणा घालतो आणि मग जेवायला बसतो. ब्रह्मानंद बुवा सोहळ्यात असताना तसे उठले. झटकन अहो थांबा म्हणेपर्यंत तर गेले, पळाले. आता महाराज जेवायला बसतील का. आई जशी लेकराची वाट पाहावी तसे महाराज वाड्याच्या दाराशी उभे राहिले होते. माझे बुवा कधी येत आहे, माझं लेकरू कधी येत आहे. आणि जसे बुवा असे पळत पळत येताना दिसले, एवढ्या जखमा पायाला असताना, दमा असताना महाराज पळत सुटले. दम लागत असताना महाराज पळत सुटले आणि ब्रह्मानंद बुवांनी पाया पडण्याऐवजी पटकन महाराजांनी धरला आणि कडकडून मिठी मारली. बाळ किती पळवला मी तुम्हाला, आम्हाला क्षमा करा बरं. महाराज महाराजांचे अश्रू पुसतात. आपण रडू नका महाराज, आपण आज्ञा करा. हा देह तुमच्या पायावर ठेवला. काय सांगू दे बा. आणि जेवायला बसल्यानंतर पहिला घास महाराजांनी ब्रह्मानंद बुवांना भरवला आणि रडून रडून सगळ्यांना सांगतायत हा ब्रह्मचैतन्य जन्माला आला तो ब्रह्मानंद बुवासाठी आलाय म्हणाले. ब्रह्मानंद बुवा जर जन्माला आले नसते तर या ब्रह्मचैतन्याच्या जन्माला अर्थ नव्हता म्हणाले. काय प्रेम असेल. असं प्रेम करतो आपण महाराजांवर. भोजन झाल्यानंतर पलंगावर ब्रह्मानंद बुवांना आज्ञा केली तुम्ही पडा म्हणाले. नाही महाराज तुम्ही पलंगावर, मी खाली पडतो, आमची आज्ञा आहे पडा. झोपायला लावलं हो पलंगावर. आणि महाराजांनी खोबरेल तेल आणलं, ब्रह्मानंद बुवांच्या पायाला लावून देत आहेत. माझ्या बाळच्या, बाळ म्हणायचे, बाळ किती काटे मोडले रे, किती दगड टोचले, माझ्याकरता पळालास. रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाहीस. आज जिंकलात बुवा तुम्ही आम्हाला. परमानंदाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणा. काय आशीर्वाद आहे. बस महाराज
माझ्या मुखात अखंड नाम राहू द्या. पायाला हात लावल्यावर ब्रह्मानंद बुवांची काय अवस्था झाली असेल. महाराज तुम्ही पायाला हात नका लावू माझ्या, मी पापी ठरेन. नाही, आमची आज्ञा आहे, पडून राहा म्हणाले. महाराजांनी सेवा केली आणि ब्रह्मानंद बुवांना झोप लागेपर्यंत महाराज जागे राहिले. आणि जेव्हा ते झोपले तेव्हा ब्रह्मानंद बुवांच्या बाजूला महाराज झोपले. काय आनंद असेल हो त्या गुरु शिष्याच्या जीवनामध्ये. जय जय. इतकं निष्काम प्रेम महाराजांवर करावं लागतं. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर आल्यानंतर पांडुरंगाची मान खाली असायची, कारण काही न मागणारा भक्त आला. काहीतरी मागा म्हणाले. महाराज सगळे मागतात इथं वारीला येणारे, हमारी मांगे. याद्या घेऊन येतात तो, याद्या याद्या याद्या. हमारी मांगे पुरे करो. मागणं आमचं. किती मागणे आपल्या महाराजांकडे, पांडुरंगाकडे. पांडुरंगाची मान अशी अक्षरशः खाली जायची. तुकाराम महाराज पुढे आला. काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणाले, म्हणसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा, हेच दान. देगा देवा तुझा गुण गायीन आवडी, हेची माझी न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. अटी घातल्यात, अटी या 3 चरणामध्ये. आणि शेवटच्या चरणामध्ये या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आम्ही पुन्हा त्या गर्भवासातल्या कळा आणि यातना सोसायला तयार आहोत, पण या 3 अटी मान्य करा. हेची दान देगा देवा तुझा, तुझा कधी विस्मरण मला होऊ देऊ नको. गुण गायन, तुझं गुणगायन माझ्या मुखामध्ये राहू दे आणि त्याची प्रेम आवड मला सदैव राहू दे. हेच माझी सर्व जोडी. मग याच्या व्यतिरिक्त न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. ह्या 3 अटी आहेत. मग तुका म्हणे गर्भवासी, मग पुन्हा पुन्हा जन्म द्या आम्हाला, पण हे पाहिजे. तुझा विसर कधी आम्हाला होऊ देऊ नको. आपण लगे विसरतो देवाचं नाव, थोडं दुःख आलं की. आणि सुख आल्यावर तर काय बोलायचंच नाही. कोण महाराज, बघूया पुढच्या आठवड्यात जाऊ आपण. आत्ता काही यंदा जमत नाहीये. जरा सून पण आली अमेरिकेतून. तिथं सगळे त्या सुनेचं म्हणजे सगळे ॲज सून ॲज पॉसिबल. कमिंग सून कधीच येत नाही ती लवकर. अगदी 3.5 वर्षाने आमचा मुलगा आणि सून आली हो. इतका आनंद आहे काय सांगायचे. ती जवळ असल्यावर कशाला आली. एवढ्या वर्ष लेकरू लहानाचं मोठं केलं आणि आता ही बाजीरावकी करायला लागली. तिने जर बाजीरावकी केली असती तर त्याच वाड्यावर शनिवार वाडा बांधला असता त्या बाजीरावाने. जय जय. हा सोपं आहे काय. अहो कसं निष्काम प्रेम हो. तुझा विसरण व्हावा. ज्याला आपण संपत्ती म्हणतो ती संपत्ती खरी नव्हे, आणि ज्याला विपत्ती म्हणतो ती विपत्ती सुद्धा खरी नव्हे. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायण स्मृतिः. ज्याला आपण विपत्ती म्हणजे गरिबी म्हणतो ती गरिबी नव्हे, आणि ज्याला संपत्ती म्हणतो ती संपत्ती श्रीमंती सुद्धा खरी नव्हे. मग खरी विपत्ती आणि खरी संपत्ती कोणती गुरुजी. विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायणो स्मृतिः. भगवंताचं विस्मरण ही खरी विपत्ती आणि भगवंताचं अखंड स्मरण ही खरी संपत्ती आहे. म्हणून म्हणा तुझा विसर. कबीर महाराजांना म्हणाले तुम्ही किती नामचिंतन करता हो, तुम्हाला भक्त कबीर असं म्हटलेलं आहे. कबीर महाराज म्हणाले माझं कसलं कौतुक करता. कबीरा कबीरा क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. अरे माझं कौतुक कसलं करता. कबीरा कबीरा क्या कहे जा जमुना के तीर. माझं कसलं कौतुक करता. यमुनेच्या तीरावर जा.
तिथं काय घडलं? एका गोपिकेनं गवळणीनं भगवंतावर एवढं प्रेम केलं, एवढं त्याचं नाम घेतलं की एका गवळणीच्या प्रेमाच्या प्रवाहामध्ये माझ्यासारखे कोटी कोटी कबीर वाहून जातील. किती नाम घ्यावं. राधेला दासीनं प्रश्न विचारला, राधा रानी कृष्ण 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 आप नाम जपते हो, लेकिन वो आपका प्रेमी कृष्ण क्यों नहीं आता? का नाही येत तो? का नाही येत? एवढं त्याचं नामगजर करता तर सोन्याची द्वारका वसवून बसलाय तिथे, तुम्ही एवढं इथं नामचिंतन करता, त्याचं एक क्षण तुम्ही त्याच्या नामाशिवाय घालवत नाही. ती दासी चिडली आहे राधाराणीवर, तो काय येत नाही? असू दे ग, व्यस्त आहे तो, अपेक्षा काही नाही आहे त्यांना, इकडं यावं ही सुद्धा अपेक्षा नाही. इतकं नामचिंतन अशा पद्धतीनं झालं पाहिजे. तरी सुद्धा ती दासी ऐके ना, ती गेली द्वारकेत गेली. भगवान असे झोपाळ्यावर बसलेत, राणी वर्ग सेवा करतात आजूबाजूने, आणि तेवढ्यात ती राधा राणीची दासी गेल्याची वार्ता भगवंताजवळ आली. आणि ती राधा राणीची दासी आल्याबरोबर तिला आत पाठवण्यात आलं. आप कृष्ण हो? हो. तुम्ही कृष्ण आहात? होय. आमची राधा राणी रात्रंदिवस तुमचा नामाचा गजर करते, त्या राधेला तुम्ही कधी दर्शन देणार आहात? भगवान म्हणाले, कोण राधा? रडायला लागली हो दासी, कोण राधा? ह्याच्या नावानं रात्रंदिवस आमची जेवत नाही का खात नाही, आणि सतत त्याचं भजन करत असते ती राधा राणी, आणि हा म्हणतोय कोण राधा? ती दासी रडत रडत परत आली हो, आणि म्हणाली, राधा राणी मला क्षमा करा हो. काय झालं? गेली होतीस ना तिकडे, काय म्हणाला कृष्ण परमात्मा? मी तुमचं सांगितलं की तुम्ही इतकं नामचिंतन करता, तुम्हाला भेटायला येत नाही असं त्यांना विचारल्याबरोबर तो मला म्हणाला, कोण राधा? राधा राणी हसल्या, क्षीण झाल्या होत्या, हसल्या. त्या म्हणाल्या, तो बोलला ते बरोबर आहे, कारण इतकं नामचिंतन आणि इतकं प्रेम आम्ही एकमेकांवर केलेलं आहे की तो आणि मी वेगळा नाही, इतके आम्ही एक झालो आहोत. म्हणून त्यानं विचारलं, कोण राधा? हा कदंब वृक्ष दिसतोय ना आपल्या राजमहालाच्या पुढे अंगणात, नदी किनारी दिसतोय ना ग, या कदंब वृक्षाला झुला लावलेला असायचा, मी त्यावर बसलेली असायची आणि माझा कान्हा मला झुला द्यायचा ग. हा कदंब वृक्ष म्हणजे माझा कान्हा आहे, माझा कृष्ण आहे. एक काम कर, त्या झुल्याच्या दोऱ्या काढ आणि माझ्या हातापायाचा शरीराचा विचार न करता त्या कदंब वृक्षाला असे मला बांधून टाका, मला काही विचारू नका, मला तिथंच जाऊ द्या, एकरूप होऊ द्या. इतकं प्रेम भगवंतावर करावं. महाराजांकरता राम रडले, पाषाण मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू यावेत. किती नामचिंतन, किती रामावर प्रेम केलं असेल. सगळ्यांना महाराज सांगायचे, माझ्या रामाचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका बरं. माझ्या रामाचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि महाराज नैमिषारण्यात जायला निघाले तर राम रडायला लागले. अश्रू पुसतायत पुजारी, पण अश्रू थांबेनात. शेवटी पळत आले बाहेर, म्हणाले महाराज, वेशीवरच महाराज पोहोचले होते, त्यांना थांबवलं. म्हणाले राम रडायला लागलेले. घोडागाडी मागे फिरवली नाही महाराजांनी. दम लागत असताना पळत सुटले महाराज. अहो महाराज, तुम्हाला दम लागतो, असू दे, माझा राम रडतोय, मी चाललो म्हणून तो रडतोय. आले, मऊ रेशमी रुमाल घेतला आणि रामाचे डोळे सारखे पुसायले. नका रडू रामा, पण काही केल्या अश्रू थांबेनात. बरं, मी नाही जाणार बरं तुम्हाला सोडून नैमिषारण्यात, आता तरी रडू नका. अश्रू थांबले हो. इतकं प्रेम करावं लागतं भगवंतावर. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाचे सुबोध गुरूंचा, गुरुरायाला
तहान प्रेमाचे सद्गुरुनाथ महाराज. मग काय दान घ्यावं देवाकडून? आज समारोपाचा दिवस आहे. देवाकडून दान काय घ्यावं? कथा भागामध्ये पाहूया. त्यात एक बॅगेमध्ये थर्मास बाटली आहे पाण्याची. ओके. हे जी दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हे जी दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हे जी दान दे, हे जी दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. हे जी दान देगा देवा तुझा विसरण. हे जी दान दे, दान देगा देवा विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा. हे जी दान देगा देवा. हे जी दान देगा देवा. हे जी दान दे, हे जी दान दे, हे जी दान दे. ओ दे नादर दानी दाने तुम दाना तुम नादर दानी दाने तुम दाना तुम नादर दानी दाने तुम. नादर दानी दाने तुम दाना तुम तुम दाना ना दाना ना दे रे ना. तुम दाना ना तुम दाना ना तुम दाना ना दाना ना दे रे ना. नादर दानी नादर नादर दानी दाने तुम दाना ना तुम. तुम दाना ना 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 तुम दाना ना ना दाना ना 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 दादिरे ताना दे रे ताजारे दादरे दाने दादिरे ताना दे रे तादाने दादरे दाने नादर दाने दाने तुम दाना ना तुम नादर दाने दाने तुम दाना ना तुम नादर दाने दाने नादर दाने दाने नादर दाने दाने ताने तुम ताने तुम. आज समारोपाचा दिवस आहे. मग कृष्ण लीला सांगू का? काल्याचं चरित्र थोडक्यात सांगतो. आज समारोपाचा दिवस आहे, त्यामुळे आज थोडा चरित्राचा एका उच्चार करायचा. आपलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं फक्त उच्चारण करावं असं तुकाराम महाराजांचं सांगणं आहे. चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाही. कारण गोकुळात याने खोड्या केल्या फार, त्या आपण करायच्या नसतात. आपण मुळातच खोडील आहोत. वेगळ्या खोड्या करायची गरज काय? जय जय. त्यामुळे छान भजन करायचे, कीर्तन परंपरेप्रमाणे. पाठीचा कणा ताठ, पाठीचा कणा सरळ. ज्याचा वाकलाय त्याने प्रयत्न करू नका. हाताने टाळी आणि मुखाने छान भजन. राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद भजो राधे गोविंद. राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद
गोविंद भजो राधे गोविंद. खाली ठेवा. राधे गोविंद भजो राधे गोविंद. बोला राधे गोविंद भजो राधे गोविंद. 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 बोला राम राम राम. बोला राम राम राम. सीताराम 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 सीताराम. जानकी जीवन पार्वती पदये. जय जय रघुवीर. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की. श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. श्री मंगलमूर्ति. माझ्या मागे सर्वांनी हात जोडून म्हणायचं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर. यत्पद पंकज जेते यत्पद पंकज जेते सेवुनिया भक्त पुंज बहुतरला. यत्पद पंकज जेते सेवुनिया भक्त पुंज बहुतरला. आनंद कंद सौख्यद. आनंद कंद सौख्यद. नंदा गृहीतो मुकुंद अवतरला. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम राम. भगवान गोकुळामध्ये अवतरित झाले. वसुदेवाने तिथं ठेवले, त्यांना मायेला घेऊन गेले. कंसानं मायेच्या पायाला धरलं, मारायला फिरवल्याबरोबर माया निसटली. अरे मूर्ख, मला मारतोस? तुला मारणारा गोकुळामध्ये केव्हाच पोहोचलाय म्हणाले जाऊ. वसुदेवांनी जोपर्यंत भगवान हातामध्ये होते, डोक्यावर होते, तोपर्यंत यमुनेनं सुद्धा वाट दिली हो. एवढी ओतप्रोत वाहत असलेली ती दुथडी भरून वाहते. फक्त तिची इच्छा होती की भगवंताचा चरणस्पर्श व्हावा. भगवान म्हणाले, ते चरणस्पर्श माझा व्हावा हे बरोबर आहे हो, पण माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाते त्याचं काय? याच्यातून एक उदाहरण लक्षात ठेवायचं. आई घरामध्ये जेव्हा असते ना, तेव्हा बाप बाहेर काय करत असतो हे याच्यावरून अंदाज काढावा. आमची ती घर सांभाळते म्हणून आम्ही परमार्थाला असे 12-12, 14-14 तास प्रवास करून बडोद्याहून आलो 1-1:30 वाजता आणि थोडासा आराम केला आणि इकडे आलो. म्हणजे एकदम गुजरातातून महाराष्ट्रात. सोपं आहे काय? जय जय.
काल सगळं आवच्छे जावच्छे केम छो सगळं ऐकून इथं परत आलो. कसे आहात हे ऐकायला आलात वाटते कीर्तनाला. आले हा बुवा आले. 10-15 मिनिटं उशीर झालाय पण बरं आहे आले. बुवा बरं आहे. अगदी आम्ही गोव्यात जर गेलो, पहिल्यांदा मी जेव्हा गोव्यात गेलो होतो कीर्तनाला, ते म्हणे बुवा मरे. हा बुवा मरे पहिल्याच दिवशी. काय बुवा मरे काय म्हणजे बुवा मरे, तिथं मरे म्हणजे अहो बुवा असा त्याचा अर्थ आहे. अहो म्हणलं बुवा मरे तर मग कीर्तन कोण करे. पर ते झालं यो यो मरे बुवा यो. आपण यो यो आमच्याकडे वेगळ्या प्राण्याला म्हणतात, तुम्ही आम्हाला काय जय जय. पण तिकडची ती भाषा आहे. आणि जाऊन जाऊन आता मलाही सवय झाली. तांदूळ इतका खायची आपल्याला सवय नसते. आपल्याला पोळी भाजी भाकरी काहीतरी लागते. तिथं सारखा भात. स्वप्नात तांदूळ यायला लागले माझ्या. आणि खोबरं, एवढं खोबरं तुम्ही खाल्लंय कधी. मी खाल्लंय. 9 दिवस एवढा तांदूळ. घरी गेल्यानंतर बायकोला मी दसऱ्याच्या दिवशी आलो सकाळी, त्या दिवशीचं कीर्तन रात्री गाडीत बसलो. नवमीच्या दसऱ्याला मी घरी आलो सकाळी. बायकोला म्हणलं पुढचा 3 दिवस मला कुकर दाखवायचा नाही. फोडून टाकीन मी तो. अहो पण आज नैवेद्याला नाही का लावावं लागणार. म्हणलं बरं आजच्या दिवस चालेल पण उद्यापासून नको. नाही तर तुम्हाला शिटी ऐकायची नाही, बाहेर जा. काय सांगू तुम्हाला. मी फक्त कीर्तनात बोलतो गुरुजी. घरी गेल्यावर गप्पच बसावं लागतं. जय जय. मग तिथं मांडके बुवा असो, कानडे गुरुजी असो, भूषण असो, नाही तर डंके काका असो, नाही तर कोणी असो, घरी गेल्यावर वाद घालण्यापेक्षा न बोललेलं बरं. सद्गुरुनाथ महाराज की. कितीही डंका डंके काकांनी बाहेर पिटवला तरी घरात डंका नाही. मंगलमूर्ती. काय सांगावं देवा. भगवान गोकुळामध्ये एवढा आनंद सगळ्या गवळणींना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहेला, अमृते पाहेला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाला रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. सगळीकडे आनंद आनंद. बुढ्या तोरणं उभी केलीत गोकुळामध्ये, नंद महाराजांच्या ज्या नगरीमध्ये. काय आनंद गोकुळामध्ये. सगळ्या बायकांनी सुंदर सुंदर रस्त्यानं रांगोळ्या काढल्या. त्याच्यामध्ये उत्तम उत्तम रंग भरले आणि नंतर त्याच्यावर शेणाचे सडे घातले. नाही उलट झालं, उलट. आधी शेणाचे सडे घातले, मग उत्तम रांगोळ्या काढल्या आणि मग रंग भरले. जय जय. आधी रांगोळ्या काढायच्या मग शेणाचा सडा. हे काय उलटेच बुवा दिसत आहेत. जय जय. हे बुवा फारच उलटेच बुवा. सगळीकडे आनंद आहे. आणि भगवंताला दृष्ट लागू नये माझ्या कान्हाला म्हणून इथं तीट, तिथं तीट, तिथं तीट, तिथं तीट, पायावर तीट, ह्याच्यावर तीट. सगळीकडे तीटच तीट. लहान लेकराला आणि ते शोभून दिसतात. काय काय बायका आपल्या यजमानांना पण लावतात. आमच्या ह्यांना कोणा मेलीची दृष्ट लागू नये ग बाई. मी आता कीर्तनाला येताना सुद्धा माझ्या कानामागे, काना खाली नाही मागे लावलं तीट. जय जय. काय सांगावं. कारण आमचे हे फेटा बांधतात, कसे दिसतात आणि कसं होतं. काय सांगावं. आणि भगवंतानं काय केलंय, असे दुपट्यावर पडलेले आहेत. करा अरविंदेन पदारविंदम. भगवान हे नंतर केलं तर नाही का चालणार. सॉरी सर. जय जय. नाही तर मला आधी खायची इच्छा होईल, बाकी काही नाही.
एक तर ते झाकणं उघडले की सगळा पहिला माझ्याकडे येतोय. मंगलम. नशीब हा पंखा लावला नाही, हा जर लावला असता तर हे पण म्हणले असते मला पहिला आणून द्या सद्गुरून. मग आख्यान सांगा बुवा. भगवंताने करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य तनेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. बालकृष्ण भगवान की. भगवंताने आपला उजव्या पायाचा अंगठा आपल्या हाताने करारविंदेन पदारविंदम आणि त्या उजव्या पायाचा अंगठा मुखारविंदेन विनिवेशयंतम. भगवंताने असं तोंडात अंगठा, ते लहान लेकरांनीच करू जाणे, आपण करायचं नाही घरी गेल्यावर. हां, आता एक बाई म्हणले मला, तुम्ही असलं सांगता कशाला बुवा कीर्तनात? म्हणलं काय झालं, आमचे हे प्रयत्न करत होते का? आणि ते जाऊ द्या, प्रयत्न करू द्या, पण किती विचित्र दिसत होतं ते. जय. मुखारविंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य तनेशयानम. वडाचं पान शिरांची बाजू सोडायची आणि आतली बाजू घ्यायची, लोण्यासारखी मऊ असते, तशी भगवंताची त्वचा आहे. वटस्य पत्रस्य तनेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. भगवान अहो लहानपणापासून संकट किती हो भगवंतावर. जयांगी मोठेपण तया कठीण यातना, अत्यंत कठीण यातना. आगासूर आला, बकासूर आला, सगळ्यांना परतवून लावलं भगवंताने. शेवटी ती पूतना मागच्या वामन अवतारामध्ये ही बलिराजाची बहीण, जसं वामन अवतारामध्ये छत्री घेऊन भगवान असे बालरूपामध्ये दिसल्याबरोबर ती म्हणाली, काय काय दिसतंय रूप, असा मुलगा माझ्याजवळ असावा. भगवान त्याला तथास्तु म्हणाले आणि याला मी दूध पाजावे, तथास्तु म्हणाले. तिथूनच हसून वामन अवतारामध्ये बलिराजा अत्यंत दानशूर, तो दान द्यायला विचारण्यासाठी पुढे आलाय आणि एवढ्यात हे चाललंय. पण जसं बलिराजानं दान देण्याकरता स्वतःचं अस्तित्व सुद्धा देऊन टाकलं आणि बलीला कायमचं पाताळामध्ये भगवंताने घातल्याबरोबर त्याच बालाकडे, त्या वामनाकडे पाहून तीच म्हणतीये याला दुधाबरोबर विषच पाहिजे. भगवान त्यालाही तथास्तु म्हणाले. आणि तीही पूतना. त्या कंसाने सांगितलं पूतनेला, जा आणि असा असा गोकुळामध्ये माझा शत्रू वाढतोय. कुठे आहे तो? कुठे? नंद महाराजांच्या वाड्यामध्ये. संपव त्याला, काळजीच करू नका. लहान मुलं तर मला खायला खूप आवडतात, कोवळे असतात, असं वर्णन करते. निघाली आणि तिनं इतकं सुंदर रूप घेतलं, इतकं सुंदर, जसे काय अप्सरा स्वर्गातून खाली आली आहे पृथ्वीवर, असंच ते सौंदर्य. आणि इतकी गोड, रस्त्यानं जाताना सुद्धा इतका सुगंध सुटलेला आहे, अत्तराचा सुवास. कुठून आली असेल ही? आजूबाजूच्या गवळणी बघतायत, गवळी बघतायत, काय हे. आणि जशी ती नंद महाराजांच्या वाड्याजवळ आली, यशोदा मैया अंगणातच काही काम करत होत्या. यशोदा मैया आहेत का? हो मी आहे ना. बोला. मी स्वर्गातली अप्सरा, इंद्र महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. माझ्या स्तनामध्ये दुधाबरोबर अमृत भरलेलं आहे, ते तुमच्या दोन्ही बाळांना द्यावं म्हणजे ते चिरायू होतील. इंद्र महाराजांच्या आज्ञेनं मी आली. हो का? आणि दिसतही तशी दिव्य दिसायला लागली होती. मायावीच ती, दिसतं तसं, म्हणून तर जग सगळं पाठ आहे. काय सांगू देवा. झालं. तुझ्याकडे राम आणि कृष्ण नावाची दोन मुलं आहेत ना, एक बलराम आणि कृष्ण. हो, घेऊन ये त्यांना. बलरामाचा पाळणा, कृष्णाचा पाळणा तिने पाहिला. ती पूतना भगवंताकडे पाहते, भगवान तिच्याकडे बघून असे हातपाय हलवतात, हसतायत. तिच्याकडून नजर हटवली नाही, पण भगवंताने तिनं कृष्णाला उचलला, पडद्याच्या आड गेली, स्तनपान करायला सुरुवात झाली. भगवान असे तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भगवंताने डोळे झाकले. डोळे झाकले तसं तिला मागचा जन्म आठवायला लागला. काय बोलली होतीस?
आणि भगवान तोपर्यंत दूध तर प्यायले, त्याच्याबरोबर विषही घेतलं आणि त्याच्याबरोबर तिचे पंचप्राण ओढायला लागले. आणि ते पंचप्राण ओढता ओढता कर 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 आवाज करीत 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 अशी ती बाहेर आली. मुंच मुंच सोड सोड म्हणते. पण कसले सोडतात? भगवान म्हणाले, एक तर मी कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. आज अक्षरशः धाड 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 किंकाळ्या फोडत 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 बाहेर पडली आणि त्या गोकुळाच्या बाहेर पटांगणामध्ये पडली. तर भगवान तिच्या पोटावर साधारणपणे क्रिकेटचं मैदान होतं. पोटावर म्हणजे काय असेल ती प्रचंड 108 तुकडे केले आणि मग जाळली तिला. शिड्या लावून भगवंताला खाली आणला. केवढी पूतना असेल. आणि त्या पूतनेला संपवलं. अरे एवढी मोठी मायावी पूतना ह्या बाळानं संपवली. अरे बापरे. कंसानं सांगितलं, आता बाई माणसाला पाठवून चालणार नाही, आता एखादा पुरुष राक्षस पाठवूया. म्हणून महाबळ नावाचा राक्षस बोलावला. कपटीपणानं वागणारा हा महाबळ मायावी राक्षस तो आला. तो म्हणाला, बोला कंस महाराज काय? म्हणाले, असं असं गोकुळामध्ये जा, माझा कृष्ण नावाचा शत्रू आहे, त्याला मार. निघाले हे. आणि या महाबळ नावाच्या राक्षसानं काय कपट केलं बघा. यानं एका भटजीचं रूप घेतलं, पंचांग सांगणारा, ज्योतिष सांगणारा. अशा एका ज्योतिषाचं रूप, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो नंद महाराजांच्या दाराशी आल्याबरोबर, नंद महाराज आहेत का? हाक मारली. हाक मारल्याबरोबर नंद महाराज, बोला बोला बोला. ब्राह्मण देवता आगम्यताम स्वागतम सुस्वागतम. बसा बसा. बसवलं. आइए पधारिए आइए पधारिए आसन पे विराजिए. आइए पधारिए आइए पधारिए आसन पे विराजिए. आम्ही जेव्हा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागामध्ये कीर्तनाला जातो ना, आइए पधारिए आसन पे विराजिए. आइए पधारिए आइए. आपल्याकडे इकडे आल्यावर पहिलं आय होल मधून बघतो कोण आलंय. आणि मग दार उघडायचं, ती साखळी लावलेली, कोण पाहिजे. म्हणजे पूर्ण दार उघडले नसतं, कोण पाहिजे. अहो मी असं मांडके बुवा, अरे हो कीर्तनाला आलात ना, या या या. मग दार उघडायचं, या या. पाणी वगैरे हवंय का? म्हटलं असलं तर द्या. हवंय का म्हणजे काय? पाणी हवंच आहे, नाही तर मी जाऊन घेऊन येतो. जय जय. पूर्वी गुळ पाणी द्यायचं, गुळ पाणी. मी जिथं जेवायचं का नाही हे केव्हा ठरवतो, ते तांब्या भांडं माझ्या पुढे आलं पाण्याचं की त्याला किती पोचे पडलेले आहेत ह्याच्यावरून ठरवायचं इथं जेवायचं का नाही ते. जय जय. अहो गुळ आणून द्या, मी चहा नाही घेत, गुळ आणा. तुम्ही गुळ खाता? आमच्या यांना फार शुगर आहे हो, म्हणून मलाही गुळ खाता येत नाही. म्हटलं त्यांना शुगर आहे, तुम्हाला गुळ खायला काय? कारण तुम्ही गोड बोलत नाही. असो द्या, काय हरकत. पण एके ठिकाणी मी जेवायला गेलो होतो, नवरा बायकोचं नुकतंच भांडण झालं होतं. पण बुवा जेवायला येणार आहेत. एकच 8-9 वर्षाचं लेकरू होतं घरामध्ये. तो आपला तिला सांगायचा, आईला सांग बुवा आलेत म्हणून. ते पोरगं जाऊन आहे, बुवा आलेत. त्यांना सांग पाणी देता येत नाही का म्हणून. झालं पाणी दे. मग याने म्हणत, तुझ्या आईचे हात मोडलेत का सांग. तो तिकडं निरोप. मग त्यांचे हात काय शेण खायला गेलेत का? बिघडून ते पोरग आपलं सांगते, ते पोरग गेलं निघून वैतागून, सापडलो मी. जेवण चाललंय, तिने आतून विचारलं, आमटी कशी झाली आहे बुवा? मी बोलून द्यायचं का नाही मला? हा बोलतोय, अतिशय बेचव झाली आहे बुवा. ती म्हणली, गप गिळायचं तर गिळा बुवा. हा म्हटलं, माझ्याच वाट्याला हे आलं. भाजी कशी झाली आहे बुवा? ती तेवढंच हे ओरडलं, खाण्यालायक झालेली नाही बुवा. तुम्ही तरी लायकीचे आहेत का बुवा? अरे म्हणलं, मला सोडा रे. अर्धी पोळी खाल्ली मी, अर्धी, आणि आपोषणीच घेतली गुरुजी. उठलो, म्हण बस पुरे झालं. काय सांगू तुम्हाला. इकडं नंद महाराजांनी, या या आइए पधारिए, स्वागत. आसन पे विराजिए, आइए पधारिए. बसले.
नंद महाराज मी ज्योतिषी आहे, काशी क्षेत्राहून आलोय, विश्वेश्वराचा पूजक आहे, तेव्हा आपल्या मुलांचं भविष्य सांगण्याकरता मी आलेला आहे. आनंद झाला. वा वा, ब्राह्मण देवता आलेत, काशी क्षेत्राहून आलेत म्हणल्यानंतर आपण ऐकूया भविष्य. म्हणून दोन्ही बाळांना पुढे आणलं आणि त्या महाबळानं बलरामाकडे पाहिलं आणि कृष्णाकडे पाहतोय, बलरामाकडे पाहतोय, कृष्णाकडे. आता कृष्ण कोण? हा राम आणि हा कृष्ण. असं हा चांगला आहे मुलगा, फेस रिडिंग. बलरामाकडे हात करून होते, हा चांगला आहे. पण हा नंदा त्यजरे यात नया रे राया बहु करी हा अनया रे नंदा त्यजरे यात नया रे राया बहु करी हा अनया रे नंदा. याचा वर्ण दिसे वरी काळा, याचा वर्ण दिसे वरी काळा, आतुनी हा काळा धाडी तत्कुल सदनिका ठेवू नको बाळा रे नंदा त्यजरे यात नया रे राया बहु करिहा बहु करिहा बहु करिहा अनया. नंदा त्याग करायचा, याला यमुनेच्या वाळवंटामध्ये ने, तिथं वाळू खोदून खड्डा कर, त्या खड्ड्यात या बाळाला टाक. हा वरून काळा आणि आतूनही काळाच आहे, तुझ्या कुळाचा नाश करेल. आणि याला पुरून टाक त्या खड्ड्यामध्ये. आई रडते हे भगवंताने पाहिलं होतं, पण वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहिले, भगवंताला राहावलं नाही. नंद महाराजांच्या डोळ्यातले अश्रू सहन झाले नाहीत. त्यांचं बरं आहे, त्यांना हे उचला ते ठेवा, ते उचलून हे ठेवा. काय सांगावं. नंद महाराजांच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्याबरोबर मायेला आदेश दिला. मायेला म्हणाले आम्हाला एकदम मोठं होता येत नाही, पण हा महाबळ नावाचा राक्षस आला, याला अशा पीडा द्यायच्या. महाबळ नावाचा राक्षस आलेला आहे, पण तो ब्राह्मणाच्या रूपात आला आहे. त्याला फक्त पीडा द्यायची, मारायचं नाही पूर्ण. का मारायचं नाही? कारण जर मारलं तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून त्याला कपट्या महाबळ भटात दिले पीडे दान, पीडा द्यायची त्याला फक्त. एक तर तो शरण आला पाहिजे किंवा पळून गेला पाहिजे. आणि काय सांगावं, जसा मायेला आदेश दिला, देवघरातले देव सुद्धा गणपती बाप्पा 2.5 किलोचे, विष्णूंची मूर्ती 3.5 किलोची, 2.5 किलोचे महादेव. सगळे देव म्हणाले आत्तापर्यंत आपण फक्त नैवेद्य खातोय, आज जरा काम करू म्हणाले. म्हणून मायेनं सगळे देवघरातनं बाहेर काढले. चला कामाला लागा, नैवेद्य भरपूर दिवस खाल्ले, आता चला. सगळ्या मूर्ती बाहेर आणि पाटा वरवंटा, घरीच सगळी जिम्नॅशियम, पाटा वरवंटा उखळ मुसळ सगळ्या घरामध्ये जातं. आणि त्या पाटा वरवंटा आता घरात पाहायला मिळत नाही हल्ली. आता घाण्याला सुद्धा जातं मिळत नाही. ते असं एवढं आम्ही आता याज्ञिकेला जातो ना ग्रहमखाला, गुरुजी हे चालेल का जातं? म्हणलं त्यात काही दळेल का? एवढं डिशच्या आकाराचं. हां, आणि ते पाटा वरवंटा मागवायचा 5वीला तर मग काय बोलायचं काम नाही. सोसायटीत सार्वजनिक पाटा वरवंटा. हां, कोणाचं वाजलं? तिकडं न्या, ते तिकडं न्या, इथं नको. कोणाचं का असेल तुमच्या खिशात ठेवा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला काय बेवारस दिसला ना, बेवारस आपला. मग नंतर द्या कोणाचं असेल. काय सांगू तुम्हाला. आणि पाटा वरवंटा सोसायटीत एक वरवंटा उचलायला नवरा बायको आणि पाटा उचलायला अख्खी सोसायटी. उचलतोय कोणाला. आणि सगळे ते पाटे वरवंटे अडखळा जे काय कुऱ्हाड मुसळी अमुक तमुक सगळे निघाले बाहेर. आणि पहिल्यांदा काम केलं ते शिंक्यावर असणारं जे मडकं होतं मोठा माठ, त्याच्यामध्ये साधारण 20 लिटर दही विरजलेलं होतं. 20. आणि तो माठ त्या शिंक्यावर, शिंक माहिती आहे ना, जुन्या माणसांना जुन्या बायकांना शिंक माहिती आहे, आताच्या मुलींना शिंक माहीत नाही. त्यांना फक्त सर्दी झाल्यावरच होते शिंक. आणि ते असं
गद 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 कसं डग्ग्यासारखं वाजलं. हां हे नव्हते त्यावेळी बहुतेक. हां आणि असं ते गद 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 तो माठ हल्ला आणि धाड दिशी जिथं बसला होता हा महाबळ त्याच्या टाळक्यात पडला. तुमच्या आमच्यासारखं असं अगो बाई गेले वाटतं, पुण्यतिथीच झाली असती, पण तो महाबळ होता म्हणून टिकला. त्यानं असं हात जरा अजून विरजायला हवं होतं म्हणला, थोडं अजून टाळक्यात पडले त्याचं काही नाही आपलं खातं. आणि इकडं जसा तो तिथून उठला आणि पाटा आला आणि ह्याच्या टाळक्यात बसला. पाटा जसा टाळक्यात बसला वरवंटे पायावर येऊन धाड 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 पडायला लागले. आ करून ओरडतो तर लाटणं घशात शिरलं. पात्रजयाचे सबळ कपाळी, पात्रजयाचे सबळ कपाळी लाटणे हिदे शिरले तत्करी देवहारे अन पाठ उरावरी वरवंटे पडती पायावरी पहार अडकळा धनक कुदाळी कुऱ्हाड चौक्या आणि कमुसळी. देव इकडून गणपती बाप्पा थाडकडे येऊन धडकतायत, इकडून महादेव धाड दिशी येऊन धडकतायत. विष्णू पाठीमागून लाद घालतायत. याला नुसत्या पिढा वरवंटे थाड 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 आपटतायत पायावर. पात्रदयाचे सबळ कपाळी लाटणे हिदे बेजार केला पळतोय नुसता. वरवंटे पडती पायावरी पहार अडकळा धनक कुदाडी कुऱ्हाड चौक्या आणि मुसळी मुसळ मुसळ थडा थड येऊन आपटताय. आणि चुलीतली जळती लाकडं थाटमाट दे रोखून उभी. ती जळती लाकडं आली या महाबळासमोर थाटमाट दे रोखून उभी. लागी अग्ने विप्रविशांची चालू लागे चार विषा जाळल्या त्या लाकडांनी. पडे अडखळे वस्त्र गुंतुनी पंचांग ही दे गेले फाटून मग तो राक्षस बंधुनी हरिला. मग तो राक्षस बंधुनी हरिला त्राही त्राही असेच बदला भगवंते ही आवरिली माया. जसा तो शरणाला त्राहिमाम 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 म्हणायला लागला. भगवंते ही आवरिली माया महायत्न मम गेला वाया. कंसा सांगे सावध भाया कदा म्हणे त्राता कोणा शरण जाऊ आता. कदा म्हणे त्राता कोणा शरण जाऊ आता. भगवंताला शरण आला बस बस म्हणाले आता क्षमा करा म्हटले. भगवंताने मायेच्या माध्यमातून त्याला दृष्टांत दिला. कंसा सांगे सावध भाया, सावध राहा म्हणावं. नेक म्हणाले गेला पळून. असे अनेक राक्षस आले भगवंताने परतवून लावले. कालियाला सुद्धा शिस्तीतच जागा दाखवली. पण त्याकरता भगवान कसे कारणीभूत ठरले. गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पाणी या मिळून जग जेठी. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. भगवान जसे लहानाचे मोठे झाले तशा गवळणींनी आणि गोवळ्यांनी पाहावं त्या भगवंताला. आणि पाहिल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेणे वेधियल तेणे वेधियल तेणे वेधियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवंताला पहावा. आणि हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. यातिकुळ माझे गेले हरपुरे श्रीरंगा वाचोनी आणून येणे. त्या भगवंताकडे पाहावं. आणि कृष्णा तुला लोण्याचा गोळा हवाय का रे असं गवळणीने विचारावं. भगवान म्हणायचे हो पण नाचून दाखवावं लागेल. हो आणि त्या लोण्याच्या गोळ्यासाठी भगवान नाचून दाखवायचे. म्हणून तेव्हापासून आज्या आज्या या सगळ्या गाणं म्हणायच्या. एक पाय नाचव रे गोविंदा घागरीच्या छंदा घागरीच्या छंदा. एक पाय नाचव रे गोविंदा. भगवंतानं त्या लोण्याच्या गोळ्यासाठी नाचून दाखवावं. घ्या मध्यम. भगवंताने नाचून दाखवावं. गोकुळात याने खोड्या सुरू केल्या. जसजसं वय वाढायला लागलं तसं भगवंताने दूध दही विकायला जाणाऱ्या गवळणींचे माठ फोडून टाकावेत. का फोडावेत? कारण गवळ्यांच्या मुलांनी सगळ्यांनी तक्रार केली. कान्या विठ्या गोंद्या
पेंद्या, हे सगळे लंगड्या, सगळे भक्त, पण सगळे मित्र सवंगडी असे सगळे पाप्याचे पितर. एवढं आपल्या गोकुळामध्ये लोणी, दही, दूध, तूप असताना तुम्ही असे का? भगवंताने विचारलं. ते म्हणाले, सगळं मथुरेला जातं हो विकायला, आम्हाला कोरा चहा, आम्हाला दूध, दही, तूप, लोणी नाही, सगळं मथुरेच्या बाजारात. असा तुम्हाला दूध हवंय का, लोणी हवंय का, तूप हवंय का, असं देवानं विचारलं. आणि ती मुलं भाग्यवान हो हो म्हणाली. नाही तर आत्ताच्या पोराला, जरा दूध घेतोस का, नको. मग काय घेतो, मॅगी. त्याला मॅगी दे पहिली. 2 मिनिटात होती बिचारीला, हिला पण सोपी करायला. अगदी घे, जा मातीत. काय काय ती मॅगी कोणी शोधून काढली. तो साबुदाणा, एक साबुदाण्याची खिचडी, तो साबुदाणा कोणत्या महात्म्यानं शोधून काढलाय, एकदा त्याला मला मिळाला पाहिजे. तो मला त्याची पाद्यपूजा करायची. हो अहो, एकादशीला जर गेला तर द्वादशी नाही, त्रयोदशीच कॉन्क्रीट. म्हणजे उपवासाच्या दिवशी का खातात हे मला नंतर लक्षात आलं. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगू देवा, गोकुळामध्ये भगवंताच्या खोड्या वाढत आहेत. तळातड तळातड गवळणींचे माठ फोडावेत. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे. तक्रारी जायला लागल्या. बरं, ह्यांनी तक्रारी म्हणजे काय, यानं आज आमच्या घरातलं लोणी लुटून नेलं, सगळं खाऊन टाकलं, सांडलं सगळं खाली, आणि अर्धच खाल्लं. सगळ्यांनी त्या सवंगड्यांना घेऊन भगवंताने आज जावं. आणि गवळण झोपलेली असताना हिची वेणी आणि त्याची शेंडी, तशा शेंड्याही मोठ्या होत्या पूर्वी. आता शेंड्या ठेवत नाही कोणी, शेंड्या लावण्यात एक्सपर्ट झाले. आणि ती गाठ बांधावी शेंडीची आणि वेणीची. समजा हे उठले तर तू मला ओढू नको, मी तुला का ओढतोय, तू मला, हेच. आणि जवळ काय ठेवावं या सवंगड्यांनी, सराटे नावाचे काटे. सराटा माहिती आहे तुम्हाला, सराटे नावाचे काटे असतात. 3 खाली 1 वर, कसाही फिरवला तरी 3 खाली 1 वर. म्हणजे कुणी आला, मांडके बुवा जरी आला तरी वरचा स्वागत करतोच. स्वागत करणार. असे ते काटे सगळे. समजा अचानक लांबून येताना दिसले, काटे फेकायचे त्यांच्या पुढं, म्हणजे तिथं थांबतील. पायात रुतलं की. आणि अगदी जवळ आले तर वस्त्रगाळ माती. लाल तिखट नाही, भगवान म्हणाले वस्त्रगाळ माती. जवळ आल्याबरोबर तोंडावर फेकायचे, चोळत पळायचं. अशा यानं गोकुळात याने खोड्या केल्या फार. किती खोड्या कराव्यात भगवंताने. गवळण पुसे गवळणीला. काय करावं, हा पुत्र झाला, यशोदेला आनंद केला, पण हा आता दुःखाला कारणीभूत का होतोय, आपल्याला हे सगळं, आणि आमचे हे अजिबात ऐकत नाहीत. कसं सांडलं म्हणून विचारतात, मी काय उत्तर देणार. हे इकडे संवाद, बायकांचे संवाद. म्हणजे 100 पुरुष एकत्र असले तरी कधी बडबड होणार नाही, पण 10च बायका असू द्या, कुडकुड 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 कुरडया, त्या डब्यात अशा कुडकुड 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 वाजतात की विचारूच नका. 10च राहिलेले असतात वेढे. इकडे या गवळणींची चर्चा, काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आणि इकडं यशोदेकडे तक्रार गेलं, असं कान धरले. तुम्ही चित्र पाहिलं असेल. आणि काठी घेतली एक छोटी हातात. यशोदे मैयाने कान धरलाय भगवंताचा. खोड्यानं को करू माझे बाबा बाबा, खोड्यानं को करू माझे बाबा बाबा, खोड्यानं को करू माझे बाबा माझे बाबा, खोड्यानं को करू माझे बाबा. खोड्या करू नको. पण आई, मला दूध, लोणी, तूप माझ्या मित्रांना मिळावं अशी माझी इच्छा असते, पण मैं नहीं माखन खायो मैया मोरी. असं तोंड करतायत, पण मैं नहीं माखन खायो, मैंने ही माखन खा, पण मैंने ही माखन खाय. असा नटखट कान्हा, काय सांगता येणार नाही हा कसा आहे तो. राम मर्यादा पुरुषोत्तम, हा अमर्याद पुरुषोत्तम. ते एकपत्नी एकवचन, पण हे अनेक पत्नी अनेक वचनी. त्यांचं काय बोलावं भगवंताचं. गायीनं ते लीळा चरित्र पवाडे. भगवंताच्या लीला गोकुळामध्ये इतक्या खोड्या केल्या, शेवटी
गाई गोपाळ यमुनेचे तटी, येती पाणिया मिळून जग जेठी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. भगवंताच्या मुरलीचे मधुर सूर ऐकण्याकरता सगळे गवळी आणि गवळणी तिथं गाई गोपाळ जमलेले आहेत आणि त्या वृंदावनाच्या तटाकावर, त्या यमुनेच्या पात्राच्या तटाकावर सगळे आनंदोत्सव साजरा करतायत. सगळ्या गवळणी आणि वेढा करावा आणि भगवंताने मुरलीचे सूर वाजवावेत आणि मुरलीचे सूर वाजवून मुरलीचे सूर वाजवून भगवान सगळ्यांना दांडिया खेळायला लावतात. आवो 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 खेळणं चाललंय. आवो आवो तुम्ही दांडिया खेळलाय ना. आवो 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 बरोबर चाललेला आहे आणि तो आनंद, तो ब्रह्मानंदाचे सूर आणि सगळे नाचतात. हे होते त्यावेळी, करेक्ट, हे पण होते. आवो 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 खेळणं चाललंय. महादेव म्हणतायत पार्वतीला, मी पण जाऊन नाचू का ग जरा. तुमचं ते काम नाही. ते तुमचं नाचणं म्हणजे हे शिवशंकर, हे प्रलयंकर, हे असलं तुमचं नाचणं आणि तुम्हाला आवो आवो कधी जमायचं. ते तुमचं हे शिवशंकर, हे प्रलयंकर, हे असलं तुम्हाला ते जमणार नाही. ते त्यांनीच करू जाणे नाही. तरी पण आय विल ट्राय. बरं जा म्हणाले, जा जा जा, पण तिथला खेळ खंडोबा करून येऊ नका म्हणजे झालं काय सांगा. गेले हो महादेव एका गोपिकेचं रूप घेतलं आणि त्यांच्यामध्ये 2 टिपऱ्या हातात घेतल्या आणि आवो 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 हे आवो 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 आवो. पण सगळ्या गवळणी एकमेकांच्या पायात पाय अडकून पडायला लागल्या. भगवान म्हणाले इतका वेळ चांगलं चाललं होतं, 7 वाजायला आल्यावर कसे काय पाय अडकायला लागले, कसे काय. भगवंताने शेवटी मुरली थांबवली, कमरेला खोचली. ए नीट नाचा, नीट व्यवस्थित पाय, नीट पावलं टाका. आवो 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 सगळ्यांच्या पावलाकडे बरोबर. आवो 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 आवो. तेवढ्यात एक मोठा पाय मध्ये आला. आवो आवो. ही गोपिका कुठून आली, ही आपल्या गावातली दिसत नाही. नेने घाटावरतली नाही, ही नारायण पेठेतली असं. भगवंताने नीट पाहिलं तर हे महादेव ते म्हणाले हे तुमचं काम नाही, तुमचं नाच आता आम्हाला बघायचं आहे म्हणाले. आमच्या नाचण्यात तुम्ही आलात ना, आता तुम्हालाच नाचवतो म्हणाले. भगवंताने उजवीकडची मुरली डावीकडे घेतली आणि तांडवाचे सूर काढल्यावर जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिंब निर्झरी. जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिंब निर्झरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिंब निर्झरी. महादेवाने तांडव नृत्य करावं. विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी नमः पार्वती पदये. भगवान म्हणाले यायचं कारण नाही, जरा मी पार्वतीजवळच हट्ट केला की मी जरा येऊन नाचतो. म्हणले तुमचं हे नाचणं नव्हे, तुम्ही आपले असेच बरे दिसता. तुम्ही म्हणजे श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मालेपहा स्रगपेंद्रुकरोटी परिकरा नमः पार्वती पदये. जिथं महादेव त्या रमण रेतीमध्ये प्रकट झाले त्या वृंदावनामध्ये, तिथं गोपेश्वर म्हणून महादेवांचं स्थान आहे. गोपिकेच्या रूपात आले म्हणून गोपेश्वर. आम्ही जाऊन आलो दर्शन घेऊन. आणि अशा पद्धतीनं भगवंताचं
वेगवेगळ्या लीला. आणि खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. अरे पोटामध्ये भूक लागली ना, आता कसलं खेळत बसता म्हणाले. चला काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम गोकुळीच्या सुखांत पार नाही देखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बस आनंद एवढा सगळीकडे. तो सगळा जो काय शिदोऱ्या ज्यांनी आणल्या होत्या, लोणी असेल, तूप असेल, दही असेल, पोहे असतील, भात असेल, जे असेल ते सगळा काला एकत्र केला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करता आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म पाहिजे? कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तिथं अमृत आहे, पण अमृत तुल्य इथं आहे. मग ते सलगर असो, येवले असो, घरचा असो, बाहेरचा कुठला, अमृत तुल्य इथं आहे. अमृत तिथं आहे, पण अमृत तुल्य इथं आहे. ते तिथे नाही. दही दूध तक्रम शक्रस्य दुर्लभम. ताक त्याला मिळणार नाही, आम्हाला आपल्याला मिळतं ताक. शक्र म्हणजे इंद्र, इंद्राला ते दुर्लभ आहे, पण आपल्याला सहज मिळतं. म्हणून ते म्हणाले, सगळ्या देवांना म्हणाले, हा असा देणार नाही, हा फार नटखट आहे कान्हा, हा सरळ आपल्याला प्रसाद देणार नाही काल्याचा. तेव्हा म्हणाले, आपण असं करूया, आपण काल्याची या मिशे देव जळी झाले मासे. त्या यमुनेच्या पात्रामध्ये आता हे म्हणले सगळे काल्याचा प्रसाद खाऊन येतील, आणि खाऊन आल्यानंतर खरकटे हात धुवायला येतील. तर ते जे खरकट, अहो इंद्रादी देव सुद्धा इच्छा करतात की या काल्याचा कण जरी तोंडात गेला, आणि आम्हाला बचकभर मिळून सुद्धा फारच दिला नाही काल्याचा प्रसाद यांनी. अरे पण तो इतकं भाग्यात असावं लागतं ते मिळणं सुद्धा. आणि तो काल्याचा प्रसाद एक कण मिळावा म्हणून असे तोंड वर काढून सगळे मासे देतो. भगवान जसे आले पुढे सगळे सवंगडी हात धुवायला, थांबा. भगवंताने पाहिलं, कारण मासे असे तोंड काढून कधी बघत नाहीत. कारण जोपर्यंत पाण्यात काही पडत नाही तोपर्यंत मासे जवळ येत नाहीत. पाण्यात टाकल्यानंतर मासे येतात. हे यायच्या आधीच, टाकायच्या आधीच हे हा काय प्रकार आहे? हे मासे मासे नव्हेत, हा मास आहे, माफीचा साक्षीदार. हा मासा म्हणजे मासा साधा नाही. आज म्हणले कोणवार आहे? कोणवार आहे आज? हा शुक्रवारी आंघोळ करायचे नसते, शुक्रवारी हात धुवायचे नसतात, शुक्रवारी पाय धुवायचे नसतात. म्हणजे आता हे खरकटे हात सुद्धा हात धुवायचे नसतात. मग आपापल्या पार्श्वभागाला पुसा, पुढून दिसेल ना म्हणून इकडे पुसा म्हणाले. आणि सगळ्यांनी तसं केलं भगवंताच्या आज्ञेनं, पण अजिबात त्या इंद्रादी देवांना प्रसाद मिळू दिला नाही. तो काल्याचा प्रसाद. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज तुमच्या आमच्याकरता तो ब्रह्मानंदाचा प्रसाद देण्याकरता आलाय. अरे तुम्हाला परमानंदाचा आनंद पाहिजे ना, तर भगवंताचं विस्मरण होऊ देऊ नका. नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासे सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. म्हणून तुझा विसर न. मूळ भंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा. सद्गुरुनाथ महाराज की. एवढं दान देवाजवळ बघा. झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी, देवर्षी नारदांच्या चरणी, माझे परमपूज्य माता पिता यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमचे कानडे गुरुजींच्या चरणी अर्पण करतो. आमचे भूषण कुलकर्णींच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोतृ मायबापाच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, कृपा करणे संती धन्य धन्य तुका म्हणे. म्हणून
एखादी गोष्ट चुकीची झाली असेल या पामराचे अपराध म्हणून पोटात घाला. जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे म्हणून एवढं दान देवाजवळ मागूया. हेची दान देगा देवा तुझा विसर, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी जुगे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी.